लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सरोज आणि कला खेळ खेळत असतानाच सरोज कलाला मुद्दामून लाटण्याने मारत असते व तिला धमकी देते की मी तुला अशी वटणीवर आणीन ना की सगळे खेळ तुला लक्षात राहतील. व ते सगळे बघून रोहिणी मनातल्या मनात म्हणते की काय खेळ रंगलाय सासू सुनेचा. कला करे आज तुझं काही खरं नाही. सरोज चांदेकर तुला चांगलीच वटणीवर आणेल. व ती विलनवाली स्माईल देऊन बघत असते. तेव्हाच खेळ संपतो व बायका तिला रोहिणीला म्हणतात की आत्याबाई आता तुम्ही पण चला. त्यावर रोहिणी म्हणते नाही नाही मी नाही घेणार. त्यावर त्या तिला नाही नाही असं कसं चालेल, आता आपण सगळ्या मिळून झिम्मा खेळूया, चला चला. रजनी कलाच्या आईला म्हणते चला चला. तेव्हा तिची आई नाही म्हणून म्हणते की माझ्यावरची काजल खेळेल. काजल थोडी संकोचून जाते पण मग तिची आई तिला शांत करून पाठवते व सगळ्या खेळ खेळण्यासाठी गोल राऊंड करून उभे राहतात. जिम्मा खेळत असताना सुद्धा सगळ्या राऊंडकडून मस्त एन्जॉय करत असतात. तेव्हा सरोज वापस कलासोबत तशीच पुसड करून जिम्मा खेळते. नंतर काजलचा चुकून रजनीला हात लागतो. तेव्हा ती तिला विचारते बाळा तुला काही लागलं आहे का. काजल तिची माफी मागून व वापस त्या खेळायला लागतात. व जिम्मा खेळून झाल्यावर सगळ्या मस्त उभ्या राहतात राऊंडमध्ये व म्हणतात अरे आज तुम्ही पिंगा नाही खेळणार आहात का. तेव्हा सगळे म्हणते नाही पिंगा तर खेळणारच आहोत. व सरोज आणि कलाची आई समोर उभे राहून सगळ्या त्यांच्या मागे उभं राहून पिंगा खेळण्यासाठी तयार असतात. सरोज आद्विकची तर कलाची आई तिची बाजू घेऊन पिंगा खेळत असतात. मध्येच सरोज आद्विकसाठी धनवान म्हणून बोलते तर कलाच्या आईला कळत नाही मी काय बोलू. तेव्हा ती म्हणते माझी मुलगी खुद तुझ्या घरची लक्ष्मी आहे. नंतर हे सगळं चालू असतानाच कला मनात विचार करते व तिला सगळे आठवते की कसे तिच्या आईचा चहा वाटण्यासाठी केलेला अपमान, नंतर तिच्या बाबांना ट्रॅफिक मागे करण्यासाठी केलेलं, नंतर त्या दोघांचे हातावरचे ओझं उचलण्यामुळे सगळं आठवते व ती बोलते एवढा सगळा अपमान करूनही आई तू माझी साईड कधीच सोडत नाही. कोणत्या तोंडाने मी तुला माफी मागू. आणि नंतर सगळा पिंगा संपल्यावर सगळे आनंदाने टाळ्या वाजवतात व सगळे जमल्यावर बायका कलाला वापस एकदा नाव घ्यायला लावतात. तेव्हा ती नाव घेते की खरेंच्या घरी वाढले संस्कार आणि चालीरीतीने. खरेंच्या घरी वाढले संस्कार आणि चालीरीतीने, चांदेकरांच्या घरी आले लक्ष्मीच्या पावलांनी. ते ऐकून सगळ्या बाया टाळ्या वाजवून तिचं कौतुक करतात. संध्याकाळी अद्विक बेडरूममध्ये त्याचं काम करत असताना कला खाली झोपलेली असते व अद्विकला कामासाठी फाईल्स लागलेल्या असतात. त्या फाईल्स कलाच्या साईडला चेअरवर ठेवलेल्या असतात. त्यामुळे तो तिला असा हळू आवाजात म्हणतो ए उठ उठ आळशी उठ. पण ती काही उठत नाही. शेवटी तो बेडवरूनच त्या फाईल घेण्यासाठी जातो व त्याचा तोल जाणून तो पडणारच असतो की तो स्वतःला सावरून घेतो व विचार करतो की आता फाईल घेताना आईला जाग आली की पुन्हा कटकट करेल व लवकर उठून काहीच उपयोग झाला नाही. शेवटी जागेवर जाऊन विचार करतो बाकीचं काम तर कंप्लीट करून घेतो. पण तेव्हाच त्याची बॅटरी डेड होते लॅपटॉपची व लॅपटॉपची बॅटरीसुद्धा त्या फाईलवरच असते व तो विचार करतो अरे यार आजच सगळं होतं आहे. माझ्याकडे आता इतका वेळ होता, आता सगळ्या मेलला रिप्लाय करून झाला असता. पण हे चार्जर पण तिच्याकडे, सगळं हिच्याचमुळे होते. अति आगाऊ कुठली. व नंतर त्याला लक्षात येते की नाही आता हिच्याशी चांगले वागण्याचे नाटक करायचे आहे. हे लक्षात ठेवलेलं पाहिजे. म्हणून आता हिला न विचारता चार्जर कसा घेऊ असं म्हणून तो वापस बेडवरूनच फाईल घेण्यासाठी जातो व वापस त्याचा तो जाणारच असतो की तो स्वतःला सावरतो व म्हणतो की इतकं दमून जाईपर्यंत खेळायची काय गरज होती. बाकीच्या बायका त्यांचं कपॅसिटी बघूनच खेळल्या असतील ना. पण नाही, हिला तर एकदम चांगलं खेळायचं होतं. आता कशी झोपली आळशी कुठली. आणि विचार करतो की इतर वेळेला थोडी खाटकूट झाली तरीही हिला लगेच जाग येते आणि आता मी हिच्या बाजूला इतका वावरतोय व बोलतोय तरी हिला जाग येत नाही आहे. असा विचार करून तो फाईलकडे आणि कधी कलाकडे बघत असतो. पण तो विसरून जातो की तो मनात बोलत असतो सगळे, तिला ऐकू कसे जाणार. दुसरीकडे कलाची आई कपडे धुत असताना तिला विचारते कलाच्या घरी सगळं ठीक असेल त्याच्यानं हे समजल्याशिवाय मला बरं वाटायचं नाही. तिला फोनच लावून बघते एकदा व कलाला फोन करते.
कला झोपलेली असताना तिचा फोन व्हायब्रेट होत असतो, पण तिला जाग येत नाही. अद्विकला ते जाणवते व तो बघतो व म्हणतो, काय बाई आहे ही, हिच्या शेजारी फोन व्हायब्रेट होत असून हिला जाग येत नाही आहे. बेशुद्धताने पडली ना दमून दमून. ए उठ. पण काही कला उठत नाही. इकडे कलाची आई टेन्शनमध्ये असते, कारण कला फोन उचलत नसते म्हणून. व अद्विक विचार करत असतो, बाई उठ ना, तुझ्या आईचा फोन आहे, काय करू, कसं उठू हिला. व त्याच्या साईडने जाऊन बसतो व रिकामा ग्लास हातात घेऊन विचार करतो, हा ग्लास जर भरलेला असता ना तर सगळं पाणी हिच्या तोंडावर फेकून हिला जागवलं असतं. पण काय करू आता. व चुकून तो ग्लास खाली ठेवायलाच जातो की थोड्या अंतरावरून ग्लास पडतो. त्या आवाजाने कलाला जाग येते व ती अद्विकला काय झालं म्हणून विचारते. तेव्हा अद्विक खूपच विचित्रपणे प्रेमाने वागत तिला म्हणत होतं, सॉरी, मला तुझा उठवण्याचा काहीही उद्देश नव्हता, पण चुकून ना हा ग्लासला धक्का लागला माझा. तेव्हा कला त्याला म्हणते, इट्स ओके व विचारते किती वाजले. तेव्हा तो तिला एकदम प्रेमाने सांगतो 7:30. तेव्हा ती काय म्हणून जोरात ओरडते. नंतर अद्विक म्हणतो, काय आहे ना, काल मंगळागौरीचा कार्यक्रम होता, त्यामुळे तू थकली असशील ना. तो हे एकदम विचित्र बोलत असो. कला त्याला विचारते, तुला काही झालं आहे ना, तू नॉर्मल वागत नाही आहेस. तेव्हा अद्विक म्हणतो, नाही मी नॉर्मल तर वागतोय. नंतर कला म्हणते, हो तेच, तू असा नॉर्मल कधी वागत नाही ना, विचित्र वागतो, म्हणून तर मी तुला आगाऊ म्हणते. तेव्हा अद्विकला तिची चीड येते, पण तो मनातल्या मनात विचार करतो, काहीही करा, हिच्याशी नॉर्मल बोलणे शक्यच नाही. व नंतर तो म्हणतो, अगं मी लॅपटॉपवर काम करत होतो ना, तेव्हा माझी बॅटरी डेड झाली, ती चार्जर देतेस का मला प्लीज. मग ती त्याला चार्जर देते व नंतर अद्विक तिला फाईल मागतो, ती फाईल पण देते. अद्विक त्याचं काम करायला लागतो. कला मोबाईल घेते तेव्हा तिला दिसते की तिच्या आईचा फोन आलेला होता. कला तिच्या आईला फोन लावते. तेव्हा तिची आई विचारते, तिकडे सगळं ठीक आहे ना. तेव्हा कला म्हणते, हो इकडे सगळं ठीक आहे. तेव्हा ती बोलते की नाही, आम्ही गेल्यावर तिकडे काही वाद तर झाला नाही ना. कला म्हणते, तू टेन्शन नको घेऊ, इकडे सगळं ठीक आहे. तेव्हा नंतर कलाची आई बोलता बोलून जाते आणि आबांची तब्येत. तेव्हा कला म्हणते, आबांना काय झाले. नंतर कलाची आई तिला सगळं सांगते, काल काय झाले. त्यावर कला शॉक होते व म्हणते, मला इकडे कोणीच काही सांगितलं नाही. तेव्हा कलाची आई पण म्हणते, तुला तिकडे नंतर कोणीच काही सांगितलं नाही. पण कला, तुला एक सांगते, आबाजींचा कोल्हापुरात खूप मान आहे व ते सगळ्यांनाही मानपानानेच बोलतात. त्यामुळे काल तू जे वागलीस, जे बोललीस, त्याचं ना मला पण नाही आवडलेलं. त्यामुळे याच्या पुढे लक्षात ठेव व काहीही झालं ना, आबाजींचा चेहरा डोळ्यासमोर आणून बोलत जा. लक्षात ठेवशील ना बेटा, असं अविचारी नको वागत जाऊ. तेव्हा कला म्हणते, हो आई, मी लक्षात ठेवेल. व कलाची आई म्हणते, बरं आता ठीक आहे, तू त्यांना विचार यांची तब्येत व नंतर मला फोन करून सांग. तेव्हा कला म्हणते, हो चल, मला तसा पण उशीर झाला उठायला, मी सांगते तुला. व दोघे फोन ठेवून देतात. नंतर फोन ठेवल्यावर कला अद्विकला म्हणते, चांदेकर, काल तू मला एवढं दुनियाभराचं ज्ञान देऊन गेलास, पण हे सांगितलं नाही की आबाला भोवळ आली आहे. तेव्हा अद्विक म्हणतो, अगं मी तुला सांगायचंच ट्राय करत होतो, पण काल तुझी मनस्थितीच नव्हती ऐकायची. मी एक शब्द बोललो की तू मला मध्येच तोडत होतेस. पण सॉरी मी तुला सांगितलं नाही. पण आता तू ते काळजी नको करूस, आबाची आता तब्येत स्टेबल आहे. त्यावर कला विचार करत असते, हा चांदेकर आणि सॉरी हा असा विचित्र काय वागतोय. असो, जाऊ दे. आणि व ती अद्विकला म्हणते, बरं चांदेकर, मला उठायला उशीर झाला आहे, त्यामुळे ब्रेकफास्ट चहाचं खाली कोणी बघितलं का मला माहीत नाही. रजनी मॅडम अंजू दोन्ही थकल्या असतील. मी त्यामुळे पहिले खाली जाऊन बघते व हे गादी वगैरे नंतर आवरते आणि अद्विक हो म्हणतो. नंतर कला तिचे कपडे घेऊन बाथरूममध्ये निघून जाते. ती गेल्यावर अद्विक म्हणतो, वा काय माज आहे. मी माझं पूर्ण बोलणं ऐकून पण घेतलं नाही. व नंतर तो म्हणतो, माझं काम इतकं खोळंबलं आहे सकाळपासून, लिहिलंईच्या कामाची पडली आहे गादी आणि ते तशीच ठेवून गेली. नंतर त्यालाच आठवण येते, शांत राहा, हिच्याशी आपल्याला चांगलं वागायचं आहे, हे विसरून कसं चालेल, शांत. पण नंतर स्वतःच्याच तोंडावर बोट ठेवून शांतता करतो. कला फ्रेश होऊन आरशासमोर तिची तयारी करत असताना ती वापस अद्विकला म्हणते, चांदेकर, मी तुला वापस एकदा सांगते, आज मला उठायला उशीर झाला आहे, त्यामुळे मी खाली जाऊन आधी ब्रेकफास्ट वगैरे करून नंतर माझी गादी आणि ते स्वतः उचलून घेईन. त्यामुळे असा कटकट करत बसू नको, पसारा झाला म्हणून. त्यावर खूप विचित्रपणे तिला स्माईल देऊन बघत असतो. कला शॉक होऊन जाते
व मनात विचार करत असते, हा एवढा विचित्र काय वागतोय, नाही रोज विचित्रच वागतो पण मग ते नॉर्मल असतं, आज नॉर्मल वागतोय तर ते विचित्र वाटतंय, हा भांडत का नाही माझ्याशी. नंतर ती चुकून जोरात जाऊ दे म्हणते, ते अद्विक ऐकतो. तेव्हा कला म्हणते, नाही मी तुला नाही बोलली, माझ्या मनात काहीतरी चालू होतं त्याला जाऊ दे बोलली. ठीक आहे मी जाते. व ती चालली जाते. ती गेल्यावर अद्विक चिडून म्हणतो, अरे वा, म्हणजे माझी रूम आणि पसारा हिचा. हिला चांगलं माहिती मला असा पसारा आवडत नाही, मला एकदम परफेक्ट लागतं, तरीही अशी करते. व नंतर त्याला आठवतं, अरे पण मग हाच तर एक चान्स आहे. व असा विचार करून तो उठतो व कलाचं पांघरूण आणि गादी एकदम व्यवस्थित आवरून व्यवस्थित ठेवतो. व नंतर म्हणतो, आयुष्यात पहिल्यांदा कोणाची तरी गादी जमा केली आहे मी. कला जेव्हा खाली येते तेव्हा डायनिंग टेबलवर सरोज, रजनी आणि रोहिणी बसलेल्या असतात. तेव्हा कला रजनीला म्हणते, सॉरी रजनी मॅडम, मला थोडा उशीर झाला उठायला, काल दमले होते ना त्यामुळे, माझ्यामुळे तुम्हाला सगळा नाश्ता करावा लागला. तेव्हा रजनी म्हणते, अगं काही हरकत नाही, मी सगळ्यांचा नाश्ता केला आहे, आमचा चहा झाला आहे, आता तू करून घे, पण नाश्त्यानंतर आता चहा अंजू करून घे. नंतर तेव्हा कला म्हणते, नाही रजनी मॅडम तुम्ही करून घ्या, मी बघते. आणि हे काय आजोबाने आले. ती म्हण ती म्हणतच असते की आजोबा त्यांच्या रूममधून बाहेर येतात आणि म्हणतात, हे बघ हे काय मी आलो आणि सकाळ झाली म्हटल्यावर कशाला झोपून राहायचं, बोल कशापायी माझी आठवण काढत होतीस, असे बोलून ते डायनिंग टेबलवर जेवायला बसतात. तेव्हा कला म्हणते, आजोबा मी तुम्हाला सॉरी म्हणण्यासाठी आले. काल माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. काल माझी मनस्थितीच तशी नव्हती व मी बरंच काही बोलून पूजा अर्धवट सोडून वर चालली गेले. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मला खूप पश्चाताप होतोय. ते पाहून आबा थोडेसे हसून बघतात. पण मध्येच सरोज बोलते, आता सॉरी म्हणून काय उपयोग? ते थांबवू नाही शकलो आपण. म्हणूनच म्हणतात, रागाच्या भरात कोणतीही कृती केली ना ती अविचारित होते. म्हणून काही विचार करूनच करायचा. तिचं ऐकून सगळे तिच्याकडे बघतात. आजचा भाग एवढाच. उद्या काय होणार हे जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.